बघा अजून एका बापाच्या आगमन झालेलं आहे. हे बघा पुढे रथ आहे आणि बापांची प्रतिमा बघू शकता तुम्ही, किती मोठी आणि भव्य दिव्य वाटते. चिंतामणी बापाचं आगमन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. गुड आफ्टरनून मित्रांनो, आपण पोहोचतोय परळ स्टेशनला. परळ स्टेशनपासून आपण लॉग चालू करतोय. तुम्हाला आज आगमन दाखवायचे आहेत आपल्या महागणपतींचे. 2-3 गणपती आहेत, त्यात तुम्हाला 2 गणपतींचं माहिती पडले का आपले 106 वर्ष झालेत. 106 वर्ष सुवर्ण कोणता महोत्सव आहे तर चिंचपोकळीचा चिंतामणी. आपण आता वर्कशॉपला जाऊया, बघूया आगमन झालं का नाही. असं 11चा टायमिंग होता, पण थोडं पावसामुळे लेट झालं. इकडे पाऊस पण आहे, तुम्ही कंटिन्यू. आता आपल्या समोर अजून एक मंडळ चाललंय, धारावीचा विघ्नहर्ता. यांच्या मंडळाची मूर्ती पण हा हे यांचा मी आयडी वाचला जस्ट. त्यांच्या आयडीवर लिहिलंय अध्यक्ष धारावीचा विघ्नहर्ता. आणि आपले मूर्तिकार कोण आहेत? अरुण दत्ते. अच्छा, अरुण दत्ते जे परळच्या वर्कशॉपमध्ये आहेत. आज तसं पण अजून महागणपती भरपूर आहेत, 2-3. जसं मी तुम्हाला सांगितलं चिंचपोकीचा चिंतामणी किंवा आणि परळचा राजा पण ही यांची सगळी टीम आहे. धारावीचा विघ्नहर्ता. फुल तयारी चालू आहे आगमनांची. तसं पण आज महाआगमन आहे आणि भरपूर मंडळ मला जाताना दिसत आहे तिकडे. आताच तुम्हाला दाखवलं मी धारावीचा विघ्नहर्ता. त्यांचे मेंबर गेलेत पुढे आणि बाकीचे मेंबर सुद्धा चालत आहेत. हे बघा फुल हाऊसफुल आहे एवढ्या पावसात तरी पण. आणि सगळे बॅक साईडला मेंबर्स लोक आहेत. क्रेज बघू शकता, क्रेज तुम्ही. इकडे दुसरा एक मंडळ त्यांच्या कॅपवर लिहिलं आहे सांताक्रूजचा राजा. आम्ही सम्राटवाले. हे बघा भरपूर असे मंडळ दिसतील तुम्हाला आजच्या दिवशी. आणि आवाज नितीन, आवाज किती येतो? आवाज हा आमच्यासाठी सगळ्या नवीन एक्सपिरियन्स आहे आजचं. हे बघा समोर एक मूर्ती चाललाय, कोणत्या बाप्पाचं आगमन होत आहे. हे आपण वर्कशॉपच्या जस्ट बाजूला आलोय आणि कोणत्या तरी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पांची प्रतिमा तुम्ही बघू शकतात. खूप गर्दी आहे. नितीन कसा एक्सपिरियन्स आहे? चिंतामणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. अजून एक बाप्पाचं आगमन झालं आपल्या समोर. कोणत्या बाप्पाची मूर्ती माहिती आहे आणि हा क्राऊड तुम्ही बघू शकता. क्राऊड बघू शकता तुम्ही. हे मला वाटतं गणसंकुलचा वर्कशॉप आहे, तिकडून निघालेला आहे. आणि त्या अपोजिट साईडला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन झालं आहे. नितीन हे मागो, नितीन मागे, नितीन. हा पूर्ण तुम्ही क्राऊड बघू शकता, पूर्ण वेळा झालेला. नितीन कसं वाटते? एकदम फुल. सगळ्यांनी या, तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग. मागे क्राऊड बघा किती आहे पूर्ण. सगळे वेळे झालेत कारण पुढे हा चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा चाललेत. चला तुम्हाला दाखवतो, पुढून दर्शन दाखवतो तुम्हाला बाप्पांचे. हा आकार्षी ब्लॉग्स. हे बघा आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पांचं दर्शन. तसं लांबून मला दिसत ना, पण हे बघा
थांब इकडे. क्राऊड बघू शकता तुम्ही. काय पोलीस आहेत. यावर्षीचे चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पांचं प्रतिमा आहे बघा पूर्ण. त्या साईडला जायला आपल्याला जागा भेटत नाही, तरी पण मला जेवढं घेता येईल तेवढं टाकतोय ब्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा के. नितीन, तुला कसं वाटतंय आज आपण पहिल्यांदा, माझा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, तुला कसं वाटतंय हे माहोल बघून. आणि आपला ट्रेडमार्क बघा शर्टाच्या मागे काय लिहिलं बघा. चला आदिवासी हाय रा. पावसात फुल हे आहे. अजून नाही का कोणत्या तरी बाप्पाच्या प्रतिमेचं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं पण दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. चला पटापट नितीन धाव मार. नाही हे बघा हे कोणत्या तरी बाप्पाचं आगमन झालं आहे अजून पुढे. पावसामध्ये बघा एवढा पाऊस आहे तरी पण आपल्या पब्लिकचं क्रेज बघा. हे नागदेवीचा महाराज मुंबईमधलंच मंडळ आहे. हे बाप्पांची खूप सुंदर अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. ही बघा प्रतिमा बाप्पांची. हे मंडळातली लोक, ही मूर्ती. नितीन हे बघा पुढे रथ आहे आणि बापांची प्रतिमा बघू शकता तुम्ही किती मोठी आणि भव्य दिव्य वाटते. दादा हे आपलं मंडळ कुठलं आहे. नागदेवीचा महाराज. नागदेवीचा महाराजा. हे बघू शकता तुम्ही बापाची प्रतिमा. बाप्पांची प्रतिमा बघू शकता तुम्ही किती भव्य दिव्य आहे. बाप्पांची मूर्ती बाप्पाची प्रतिमा कारखान्यातून बाहेर आलेली आहे परळच्या वर्कशॉपमधून बघू शकता. एवढा पाऊस आहे पण पब्लिक काय कमी होण्याचं नाव नाही बघा. छत्री घेऊन सगळ्या पब्लिकचा जोश बघू शकता तुम्ही. वर्कशॉप मधून आणि तुम्ही जी प्रतिमा बघू शकता. मला वाटतं परेलचा महाराजांची प्रतिमा मला वाटते. बघा बाप्पांची मूर्ती किती भव्य आणि दिव्य आहे. झूम करतो तिथे.
डायरेक्ट समोर त्याच्या अजून कुर्ल्याचा सम्राट, त्या बाप्पाची प्रतिमा आहे का, कुर्ल्याचा सम्राट. प्लास्टिक टाकलेला आहे, पाऊस खूप आहे, बघू शकता तुम्ही. ही बापांची प्रतिमा मला वाटते गणसंकुलमधून निघाली असेल, कारण ही त्या दिशेने आलाय. पोलिसांच्या दोन गाड्या दिसतं का, गाडी उभी आता बाजारामध्ये आले बघ. त्याच्या मागोमाग अजून एक बापांची प्रतिमा आहे. रिटर्न नाही त्यांचा त्या बाजूने आला असेल. हे बघा ते त्या बापांच्या मूर्तीची जी प्रतिमा होती त्याच्या मागे बरोबर ही मूर्ती चालली. काजूकाईचा महाराजा. सांताक्रूजचा महाराजा, रोडचा राजा. आता आपल्या समोरून जाताना ॲक्च्युली पाऊस भरपूर आहे, त्याच्यामुळे काय सगळ्या बाप्पांच्या ज्या पण प्रतिमा आहेत सगळ्या प्लास्टिकने ढाकलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता एक जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला, कुठलीही मूर्ती अजून निघाली नाही आहेत आपल्या परळ वर्कशॉपमधून. आपण वाट बघतोय, बाप्पाच्या मूर्ती प्रतिमेची वाट बघतोय. नितीन किती टाइम झाला? पूर्ण भिजलेलं होता, सुटतोय. इकडे एक होल्डिंग लावलेला, बॅनर लावलेला, परळचा महाराजा, जो मी ब्लॉगमध्ये टाकला ते परळचे महाराजा नव्हते. परळच्या महाराजाचं आगमन 4 वाजता होणार आहे, 4चा टायमिंग आहे. बहुतेक पावसामुळे अर्धा तास मागे पुढे होऊ शकतो. ही सगळी मेहनत तुमच्यासाठी. चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब. काय करायचं आहे? सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांमध्ये फॉरवर्ड करा, बघत राहा, एन्जॉय करा, ब्लॉगला एन्जॉय करा. क्राऊड बघू शकता तुम्ही लोक पूर्ण. पूर्ण क्राऊड बघू शकता तुम्ही बॅक साईडला. रस्त्याच्या या बाजूने बाप्पाची एक प्रतिमा आहे, तुम्हाला पुढे जाऊन
जाऊन दाखवतो कुठल्या बाप्पाची प्रतिमा आहे. एक बाप्पाची प्रतिमा मागे आहे, तुम्हाला एक मागे जो दाखवला त्याच्यामध्ये आवाज उला होते. ओके पुढे ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा, खूप क्राऊड आहे. कॅमेरा पर्सन इकडे दाखवा. खूप आवाज